भाग्यलक्ष्मी। गावकऱ्यांनो, काशीला झालेला दृष्टांत खरा होता। काशीच खरी सती आई आहे। काशीच या गावाची भाग्यलक्ष्मी आहे। गावकऱ्यांनो, देवीने या गावात पुन्हा जन्म घेतलाय। चमत्कार झालाय गावकऱ्यांनो, चमत्कार झालाय। भाऊ, भाऊ या पादुका। गुरव, या पादुका? हो भाऊ, सोन्याच्या पादुका। या पादुका घेऊन आता तुम्ही भिराई देवीच्या मंदिरात जा। गावकऱ्यांनो, काय चमत्कार आहे बघा। काय योगायोग आहे बघा। हा नवरात्रीच्या उत्सवाच्या दरम्यानच देवीने आपल्याला दर्शन दिलंय, चमत्कार घडवलाय। ठीक आहे मग मी आता बाप्पाजी आणि सगळ्या गावकऱ्यांना सांगून येतो। शिरप्या आणि माधू, हे काम करा, तुम्ही ताबडतोब गावात जा आणि पालखी घेऊन या। हे बघा, आज भाग्यलक्ष्मीची आणि पादुकांची मिरवणूक काढू अगदी मंदिरापर्यंत। लवकर जा। भाग्यलक्ष्मी तारी आली ग लक्ष्मी, आली भाग्यलक्ष्मी। ते नाही उचलते, परत एकदा। काय झाली तुझी नाटक? मला गंडवण्याचा प्रयत्न करू नको। काढू, एक काम कर, आपल्या घरातली सगळी भांडी काढ, दे हिला घासायला। आई भिराईच्या नावानं भाग्यलक्ष्मी काशीताईंचं, आई भिराईच्या नावानं भाग्यलक्ष्मी काशीताईंचं। बाप्पाजी, तुम्ही म्हणालात भीरनाथानं तुम्हाला दृष्टांत दिला। हो, तो म्हणजे सत्यच आहे ते। हो, पण काल रात्री काशीला दृष्टांत झाला आणि त्या पादुकांचं काय? जंगलात काशीच्या साक्षीनं त्या पादुका बाहेर काढल्या सुद्धा, आणि आता त्याच पादुका ढोल ताशाच्या गजरात मिरवणुकीने आपल्या गावाकडे निघालेत। काय? तुझं अभिनंदन करायला आलोय वंदना। स्वतःच्या मुलाला भ्रष्टाचार केला म्हणून तू पकडून दिलंस। पेपरमध्ये वाचलं तेव्हा वाटलं एवढं बळ तुझ्यामध्ये आलं कुठून? स्वतःच्या मुलाला पोलिसांच्या स्वाधीन करण्याचं बळ तुला कुठून मिळालं म्हणून? ते बळ मला या फोटोनी दिलं। तू अपराध केलायस, याची शिक्षा तुला मिळालीच पाहिजे। बाप्पाजी, 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 बाप्पाजी। भिराईच्या नावानं, भिराईच्या नावानं, आई भिराईच्या नावानं भाग्यलक्ष्मी काशीताईंचं, आई भिराईच्या नावानं भाग्यलक्ष्मी काशीताईंचं। मी काय नाही केलं बाप्पाजी। भाग्यलक्ष्मी काशीताईंचं, आई भिराईच्या नावानं। नाही काशी, नाही। आजपर्यंत या गावात त्या बाप्पाजी शिवाय कुणाचीही धार्मिक मिरवणूक निघालेली नाही। मला माहितीये बाप्पाजी, पण तोही वाघाचं कातडं पांघरणारा कोल्हाच होता, हे माझ्या लक्षात आलं। हे ताबडतोब थांबव सगळं। हे म्हणजे मुंगीनं हत्तीशी टक्कर घेण्यासारखं आहे। ही हत्तीशी टक्कर नाहीये बाप्पाजी, मुंगी आता हत्तीच्या कानात शिरायला लागली, आणि एकदा का ती शिरली की ती काय करू शकते हे आपल्याला ठाऊक असेल। भाग्यलक्ष्मी काशीताईंचं, भाग्यलक्ष्मी काशीताईच्या नावानं सांग भलं। तारी आली ग लक्ष्मी, आली भाग्यलक्ष्मी, भाग्यलक्ष्मी।